श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. पितृदेवताय नमः. नमस्कार मंडळी, मी प्रदीप कुलकर्णी. 21 सप्टेंबर 2025 रोजी सर्व पितृ अमावस्या आहे. पितृपक्षातील ही सर्वात महत्त्वाची तिथी मानली जाते आणि याच दिवशी सूर्यग्रहण देखील आहे. आपल्यापैकी बऱ्याच जणांच्या मनामध्ये शंका असतील की हे सूर्यग्रहण भारतात दिसणार आहे का, वेदाचे नियम पाळायचे आहेत का. मग सर्व पितृ अमावस्याच्या दिवशी आपले जर पितृ राहिले असतील तर श्राद्ध भोजन कसं करायचं, श्राद्ध कर्म कशी करायची, गरोदर स्त्रिया, वृद्ध, आजारी माणसं यांनी ग्रहणाच्या काळात काय काळजी घ्यायची, कुठली सेवा करावी, तसंच सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी आपल्या पितरांच्या शांतीसाठी कुठले उपाय करायचे, अशी सर्व माहिती आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत. चॅनलवर आपण नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. कमेंट बॉक्समध्ये आपल्या शंका असतील नक्की विचारा. प्रथम आपण सूर्यग्रहणाविषयी माहिती बघूया. ग्रहणाची वेळ बघूया. भारतीय वेळेनुसार हे ग्रहण सुरू होईल 21 सप्टेंबर रोजी रात्री 10:59 आणि त्याची समाप्ती होईल उत्तर रात्री 3:23 साधारणतः 4 तास 24 मिनिटांचा हा कालावधी आहे. आता पुढचा महत्त्वाचा प्रश्न, भारतामध्ये हे ग्रहण दिसणार आहे का? भारतामध्ये हे ग्रहण दिसणार नाही. मग हे ग्रहण कुठं दिसणार आहे? हे ग्रहण दिसणार आहे आफ्रिका खंड, प्रशांत महासागर, हिंदी महासागर, अटलांटिक महासागर, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, आयर्लंड, फिजी इत्यादी देशांमध्ये. मग भारतामध्ये ग्रहणाचे जे वेदाचे नियम असतात ते पाळायचे आहेत का? भारतामध्ये हे ग्रहण दिसणार नाही, त्यामुळं वेदाचे कुठलेही नियम पाळायची गरज नाही. ग्रहण म्हटलं की गर्भवती महिला ज्या असतात त्यांच्या मनामध्ये पहिली शंका असते, भीती असते. शंका भीती मनातून काढून टाका. बऱ्याच वेळा अफवा पसरवल्या जातात. ह्या अफवा ऐकून आपल्या मनामध्ये नकारात्मक विचार येतात. गर्भवती महिलांनी या दिवशी जरी आपल्याकडे ग्रहण नसलं तरी आपल्या मनाची सकारात्मकता वाढवण्यासाठी, मानसिक शांतीसाठी काही सेवा अवश्य करा. सूर्याचा जो मंत्र आहे ओम ह्रीं सूर्याय नमः, या मंत्राचं पठण करा. 108 वेळा पठण करावं. श्री स्वामी समर्थ हा षडाक्षरी मंत्र किंवा आपल्या इष्टदेवतेचा जो मंत्र असेल, या दोनच मंत्राचं फक्त आपण ग्रहण काळात किंवा दिवसभरात कधीही पठण करावं. आणि ग्रहणाविषयीची शंका भीती मनामध्ये ठेवू नका. या दिवशी सर्व पितृ अमावस्या आहे. नेहमीप्रमाणे जर आपल्या पितरांची तिथी अमावस्या असेल, सर्व पितृ अमावस्येला आपल्या घरी पितृ असेल, श्राद्ध असेल, तर नेहमीप्रमाणे श्राद्धविधी करावेत. तर्पण आपण करू शकता. पितृ पंधरवड्यामध्ये ही सर्वात महत्त्वाची तिथी मानली जाते. जर या पंधरवड्यामध्ये मासिक अडचणीमुळं, सुतकामुळं किंवा कुठल्याही कारणानं पितृ करायचं राहून गेलं असेल, श्राद्धविधी करायचे राहून गेले असतील, तर सर्व पितृ अमावस्येला श्राद्ध करावं. भरणी श्राद्ध असेल किंवा अविधवा नवमीचं श्राद्ध जर राहून गेलं असेल, सर्व पितृ अमावस्येला करावं. सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी पितरांच्या शांतीसाठी काही उपाय केले जातात, ज्यामुळं पितृदोष नाहीसा होतो. बऱ्याच वेळा आपल्या घरामध्ये मुलांचे विवाह जमत नाहीत किंवा विवाह जमून मोडतात. घरामध्ये नेहमीच पैशाची चणचण असते, घरामध्ये वाद असतात, भांडणे असतात, शांतता नसते, मुलांचं शिक्षणामध्ये लक्ष नसतं, मुलं त्रास देतात. अशा अडचणी म्हणजे सर्व पितृदोषाची लक्षणं असतात. पितृदोष नाहीसा होण्यासाठी, कमी होण्यासाठी सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी मी आपल्याला काही उपाय सांगणार आहेत. आपण ते अवश्य करावेत. पहिला उपाय, सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी आपण श्राद्ध भोजन श्रद्धेने द्या. अन्नदान जास्तीत जास्त करा. त्यानंतर या दिवशी तर्पण हा विधी आपल्या घरात अवश्य करा. आपल्या जवळपास ब्राह्मण देवा असतील त्यांना घरी बोलावून तर्पण विधी करावा. नाही शक्य झालं, आपल्या चॅनलवरती मी तर्पण विधी अपलोड केलेला आहे. त्याच पद्धतीनं घरच्या घरी आपण स्वतः तर्पण विधी करू शकता, ज्यामुळं आपल्या पितरांना श्राद्ध भोजनासोबतच त्यांना आपण पाणी, उदक देणे ज्याला म्हणतात, आणि हे पाणी दिल्यानंतर, त्यांच्या नावे उदक सोडल्यानंतर, हा विधी केल्यानंतर पितृ शांत होतात, आपले पितर आशीर्वाद देतात. या दिवशी पिंपळाच्या झाडाला तीळ मिश्रित काळे तीळ पाण्यामध्ये टाकायचे आणि हे पाणी पिंपळाला अर्पण करायचं. पिंपळ हे पितरांचं निवासस्थान मानलं जातं, म्हणून पिंपळाच्या झाडाला साधारणतः दुपारी 12 वाजेच्या आत तीळ मिश्रित, काळे तीळ मिश्रित पाणी वाहावं, अर्पण करावं. आपल्या पितरांचं स्मरण करून हा विधी करावा. सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी पंचावली म्हणजेच 5 घास आपण अर्पण करावेत. पहिला घास म्हणजे जे श्राद्धाचं भोजन असतं त्यातीलच हे घास असावेत. पहिला घास गाईसाठी, त्यानंतर कुत्र्याला 1 घास द्यावा, कावळ्याला 1 घास द्यावा, मुंग्यांना घास द्यावा, मुंग्यांना साखरही द्यावी त्यासोबत, आणि एखादा गरीब भिकारी असेल त्याला देखील श्राद्ध भोजन द्यावं, म्हणजेच अन्नदान करावं. हे केल्यानंतर नक्कीच पितर शांत होतात, त्यांच्या आत्म्याला शांती मिळते. या दिवशी सूर्यग्रहण आहे, म्हणून आपण सूर्याचा मंत्र ओम ह्रीं सूर्याय नमः किंवा ओम ह्रीं गृणी सूर्य आदित्यश्री या मंत्रांचं पठण करावं. पितृमंत्र कुठले म्हणावेत? पितृदेवताय नमः हा सोपा मंत्र आहे. या दिवशी 108 वेळा या मंत्राचं पठण करावं किंवा 11 वेळा, 21 वेळा मनोभावे पठण करावं. सकाळी किंवा दुपारी 12 वाजेच्या दरम्यान दक्षिण दिशेला दोन्ही हात वर करून आपल्या पितरांना नमस्कार करायचा, त्यांचं स्मरण करायचं आणि त्यानंतर श्राद्ध भोजन किंवा अन्नदान द्यावं.
या दिवशी दीपदान जर आपण केलं, म्हणजेच पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावायचा, कुठल्याही तेलाचा दिवा चालेल. या दिव्याची ज्योत दक्षिण दिशेकडे करायची, पितरांचं स्मरण करून पिंपळाच्या झाडाखाली दीपदान करावं, म्हणजेच एक दिवा लावायचा. हे सर्व उपाय आपण सर्व पितरी अमावस्येच्या दिवशी करा. यातील जे जे जमतील ते उपाय आपण करावेत, ज्यामुळे नक्कीच आपले पितर शांत होतील, त्यांचा पुढचा जो मार्ग आहे तो सुखकर होईल आणि मग आपोआपच ते आपल्याला आशीर्वाद देतील. पितृदोष कमी होण्यास मदत होईल. मग आपले जे दैनंदिन जीवनातील अडचणी असतील, ज्या आपल्या समस्या असतील, त्याचं देखील निवारण होण्यास मदत होईल. तर सूर्यग्रहण सर्व पितरी अमावस्येविषयी हा शंका निरसन करणारा व्हिडिओ माहिती आपल्याला आवडली असेल, जास्तीत जास्त भक्तांपर्यंत पोहोचवा. आपल्या काही शंका असतील नक्की विचारा. चॅनल सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.